गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्समध्ये मी आपले स्वागत करतो. आता आपण पाहणार आहोत आपला नेक्स्ट पार्ट की जो आहे या स्टेट्स ऑफ मॅटर मधला विस्कॉसिटी. आता ऍक्च्युली विद्यार्थ्यांना विस्कॉसिटी म्हणजे काय हे आपण आता पाहणार आहोत. चला आपण बोर्ड कडे शिफ्ट करूया आपला कॅमेरा. आपण बघणार आहे विस्कॉसिटी म्हणजे काय. आपण बघणार आहे विस्कॉसिटी म्हणजे काय. मी काय लिहितो बघा. विस्कॉसिटी म्हणजे अपोजिशन टू द फ्लो म्हणजे मी विस्कॉसिटी म्हणू शकतो. अपोजिशन टू द फ्लो म्हणजे मी विस्कॉसिटी म्हणू शकतो. किंवा अगदी जर सोपा डायग्राम जरी काढायचा म्हणला तरी तोही काढणं आपल्याला शक्य आहे. हे बघा ही सेंटर आहे V. मी इथे लिहितो V मायनस dV, V मायनस dV, V मायनस 2dV, V मायनस 2dV. इथं 0, इथं 0. हा डायग्राम कशाचा आहे बघा. हा डायग्राम आहे विस्कॉसिटी ऑफ लिक्विड. जर सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर विस्कॉसिटी म्हणजे काय माहितीये का विद्यार्थ्यांनो. दही घ्या किंवा तूप घ्या आणि पाणी घ्या तर विस्कॉसिटी जास्त पडायची आहे बघा. सोप्या भाषेत टेक्स्टबुक मध्ये लिहिलंय बघा. जेवढं स्लो जाईल एखादं लिक्विड. आता पहिल्यांदा विस्कॉसिटी हा कोणाचा फेनॉमेना आहे. फक्त लिक्विडचा. विस्कॉसिटी हा लिक्विडचा फेनॉमेना. ठीक आहे. मग मी काय म्हणतोय जेवढं लिक्विड स्लो जाईल तेवढी विस्कॉसिटी जास्त आहे. मग मी काय म्हणतो बघा जेवढं लिक्विड स्लो जाईल तेवढी विस्कॉसिटी जास्त आहे. जागा नंतर लिहूया. जेवढं लिक्विड स्लो जाईल तेवढी विस्कॉसिटी जास्त आहे. म्हणजे तुपाची जास्त विस्कॉसिटी आहे का पाण्याची. तर तुपाची विस्कॉसिटी जास्त आहे. तूप इझिली फ्लो नाही होत म्हणजे काय त्याची विस्कॉसिटी जास्त आहे. विस्कॉसिटी म्हणजेच काय त्यांनी सांगितलं बघा. अपोजिशन टू द फ्लो. याला आपण मराठीत काय म्हणतो सॉरी इंग्लिश मध्ये काय म्हणतो विस्कॉसिटी म्हणतो. म्हणजे जे द्रव्य किंवा जे लिक्विड इझिली फ्लो नाही होत ते कसं आहे विस्कस आहे. आणि जे इझिली फ्लो होतं ते कसं आहे कमी विस्कस आहे. आता आपण डायग्राम कडे येऊया बघा. डायग्राम मध्ये दिसतंय की एक पाण्याची पाईप आहे. ही काय आहे एक पाण्याची पाईप आहे. water flowing from pipe. बर ही काय बघा एखादी पाण्याची पाईप आहे आणि या पाण्याच्या पाईप मधनं हे पाणी खाली पडायला लागलं. ठीक आहे. ह्या पाण्याच्या पाईप मधनं बघा हे पाणी आता इकडे जाणार आहे किंवा तिकडे जाणार आहे. कुठेही पकडा. मी फॉर एक्झाम्पल पकडतो हे पाणी इकडे आता खाली पडणार आहे असं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं बघा जर पाण्याची पाईप एवढी असेल एवढी तर त्याच्या बरोबर जो सेंटर आहे मधला जो सगळ्यात मधला जो सेंटर दिसतोय तुम्हाला सगळ्यात मधला जो सेंटर दिसतोय त्याची विस्कॉसिटी सर्वात कमी आहे आणि त्याची वेलॉसिटी सर्वात जास्त आहे. ज्याची विस्कॉसिटी कमी आहे त्याची वेलॉसिटी जास्त आहे. म्हणजेच काय या लेयरला सगळ्यात हायेस्ट वेलॉसिटी आहे. या लेयरला कशी आहे सर्वात हायेस्ट वेलॉसिटी या आपल्या लेयरला आपल्याला दिसत आहे. मग जसं आपण वर जाऊ किंवा जसं आपण खाली येऊ वेलॉसिटी पाण्याची कमी होत जाईल. का रे वेलॉसिटी कमी होत जाईल. पाण्याच्या आता लेयरला मी नावं देतो बघा. 1 2 3 4 2 3 4. पाण्याची एक लेयर
पाण्याची काय एक लेअर, मग ही बघ ही पाण्याची एक लेअर पाण्याच्या दुसऱ्या लेअरला जे देते त्यालाच आपण विस्कॉसिटी असं म्हणतो किंवा संबोधतो. पाण्याची एक लेअर दुसऱ्या लेअरला जी फ्रिक्शन देते त्यालाच आपण विस्कॉसिटी असं म्हणत असतो. पाण्याची एक लेअर जी दुसऱ्या लेअरला देते त्यालाच आपण विस्कॉसिटी असं म्हणत असतो. नीट लक्ष दे. स्क्रीनशॉट घे, नंतर आपण वेगवेगळ्या डेफिनेशन लिहू. पण त्याच्यात तुला प्रश्न पडला असेल सर हे मग -dv, -2dv, -dv, -2dv काय आणि शेवट 0 का लिहिले? जेव्हा बघा तुम्ही घरातला नळ एखादा पाण्याचा बंद करता, सगळं झाल्यावरती बंद केल्यावर बघा थोडंसं टुपुक 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 पाणी पडतं, बरोबर की नाही? जे शेवटचं पाणी पडतं ना टुपुक टुपुक, ते पाणी कुठं असते रे? ते पाणी ह्या लेअरला फिक्स होतं सगळं. ते पाणी कुठं होतं? इथं होतं. इथे काय आहे? हायेस्ट विस्कॉसिटी, हायेस्ट फ्रिक्शन आहे. तिथं पाणी स्टेबल आहे. फॉर एक्झाम्पल ही पाईप असेल तर या पाईपची ही लेअर म्हणजे हे आहे आणि ही लेअर म्हणजे हे आहे. इथं पाण्याची परत आहे अशी फिक्स असते, ती हालत नाही. नळ जेव्हा बंद करू तेव्हा ऑटोमॅटिकली हे पाणी पडत असतं. म्हणजे काय? मी पाईप जर माझी एवढी असेल तर त्याच्या सर्वात मध्याला, त्याच्या सर्वात सेंटर पॉइंटला, मिडल लाईनला, प्रिन्सिपलला सगळ्यात हायेस्ट वेलॉसिटी असेल. जसं जसं मी वर जाईन तशी तशी वेलॉसिटी, पाण्याचा स्पीड हा कमी होत जाईल. जसं जसं मी खाली येईन तशी पाण्याची वेलॉसिटी आणि स्पीड हा कमी होत जाईल. हे डीव्ही काय आहे? तर हे ओरिजिनल वेलॉसिटीतनं थोडंसं काहीतरी प्रमाण कमी झालेलं आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांना, स्क्रीनशॉट घ्या. मग आपण टाइप्स ऑफ जरा हे बघूया, विस्कॉसिटीचे डेफिनेशन बघूया की जी आपल्याला पेपरला विचारली तर काय लिहायचं. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट. तर आता आपण विस्कॉसिटी संदर्भात काही ठळक मुद्दे पाहूया. काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण पाहूया विस्कॉसिटी संदर्भात. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट पॉइंट आहे, इथं लिहितो विस्कॉसिटी. हे दिसतंय का स्क्रीनवरच? नाही दिसत. आता दिसतंय ना? ठीक आहे, हे आहे विस्कॉसिटी. पहिला मुद्दा. खूप आता चांगले चांगले इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये आपल्याला काही दिलेले. Viscosity is the force of friction between the successive layers of लिक्विड. बरं, आपण पहिला पॉइंट काय म्हणता बघा. आता विस्कॉसिटी काय आहे? तर फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. कशामध्ये? सक्सेसिव्ह लेयर्स ऑफ लिक्विड मध्ये. आता सर सक्सेसिव्ह लेयर ऑफ लिक्विड म्हणजे काय? तर ही एकमेकांना सक्सेसिव्ह लेयर आहे. ही आणि ही एकमेकांना कशी आहे? सक्सेसिव्ह लेयर आहे, एका पाठोपाठ एक. म्हणजेच काय? ही लेयर ह्या लेयरला जे फ्रिक्शन देते आहे त्या लेयरला आपण म्हणणार आहोत विस्कॉसिटी. त्या लेयरला आपण काय म्हणणार आहोत? विस्कॉसिटी. बघा, ही लेयर या लेयरला जे फ्रिक्शन देते त्याला आपण म्हणणार आहोत विस्कॉसिटी. अजून एक पॉइंट त्यांनी दिलाय. इट इज also called resistance to the flow of liquid. बर, आता विस्कॉसिटी म्हणजे काय? रेजिस्टन्स टू द फ्लो ऑफ लिक्विडला आपण काय म्हणतो? विस्कॉसिटी म्हणतो. म्हणजे पुन्हा एकदा
ही लेयर, ह्या लेयरला ही लेयर, ह्या लेयरला ही लेयर, या लेयरला ही लेयर, या लेयरला ही लेयर, या लेयरला जे रेजिस्टन्स देते, जे थांबवण्याचा प्रयत्न करते, जे स्लो डाऊन करते, ज्याला हळूहळू करते, त्यालाच आपण म्हणणार आहोत, त्या फेनॉमेनॉनला, त्या क्रियेला आपण म्हणणार आहोत विस्कॉसिटी. त्या क्रियेला, त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणणार आहोत विस्कॉसिटी. ठीक आहे. तिसरी बघा, तिसरा पण एक पॉइंट त्यांनी चांगला दिलेला आहे. हे थोडं रब करतो डायग्राम. when water flows through tube, the velocity at the center is हायेस्ट. मी काय म्हणले बघा, आठवत आहे का? ही मगाशी पाईप होती अशी, बरोबर. सगळ्यात हायेस्ट वेलोसिटी कुठे होती? इथं होती. त्याच्यानंतर वेलोसिटी कमी आहे, त्याच्यानंतर वेलोसिटी कमी आहे, आणि शेवट किती असते? 0 असते. आपण आठवत आहे का मगाशी म्हणलेलं? मग त्याने पण त्यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे बघा, आता तोच पॉइंट टाकलेला आहे, तोच मेन स्टेटमेंट केलेला आहे. व्हेन अ वॉटर फ्लोज थ्रू अ ट्यूब, वॉटरच्या ऐवजी मी काय करतो? लिक्विड करतो. When a liquid flows through a tube, the velocity at the center is the highest. Velocity at the center is the highest. हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत विस्कॉसिटी साठी, हे मार्क डाऊन करा. मग यातला आपण नेक्स्ट पॉइंट सुद्धा अजून बघणार आहोत, पॉइंट नंबर 4. ठीक आहे. हे मार्क डाऊन करा. डायग्राम, हे 3 पॉइंट्स, बरंचसं काही तुम्हाला विस्कॉसिटी पडलं तर लिहायचं आहे. मार्क डाऊन करा. बर, आता आपला नेक्स्ट पॉइंट, आपण चौथा पॉइंट लिहिणार आहोत. बघा, 4th पॉइंट लिहितो मी. विस्कॉसिटी इज टेम्परेचर डिपेंडंट. विस्कॉसिटी कशी आहे? टेम्परेचर डिपेंडंट आहे. कशी आहे विस्कॉसिटी? टेम्परेचर डिपेंडंट आहे. टेम्परेचर डिपेंडंट आहे म्हणजेच काय म्हणणार मी? विस्कॉसिटी is inversely proportional to temperature. Viscosity is inversely proportional to temperature. म्हणजेच काय मी? if temperature is increased, viscosity gets decreased. If temperature is increased, viscosity gets decreased. म्हणजे काय? टेम्परेचर वर विस्कॉसिटी डिपेंडंट आहे. जसं मी टेम्परेचर वाढवत जाईन तशी विस्कॉसिटी कमी होत जाईल. जसं मी टेम्परेचर वाढवत जाईन तशी विस्कॉसिटी कमी होत जाईल. जसं मी टेम्परेचर वाढवत जाईन तशी विस्कॉसिटी कमी होत जाईल. एकदम सोप्या भाषेमध्ये विस्कॉसिटी सगळ्यात भारी तुम्हाला कुठं बघायला मिळेल माहितीये का? ग्रीस असतं बघा, ग्रीस किंवा शेटरला ऑइलिंग करतात, चेनला ऑइलिंग करतात बघा. चेनला ऑइलिंग करतात बघा, ते सायकलला ऑइलिंग केलं जातं, ते लिक्विड सारखं असते, ऑइल टाकतात. तुम्ही गाडीच्या चेनला ऑइलिंग करताना बघितलं, ते ग्रीस सारखं असतं, घट्ट असतं एकदम, ते सरळ चेनला लावलं जातं. म्हणजे काय? गाडीच्या चेनला लावणाऱ्या ऑइलची विस्कॉसिटी जास्त आहे, सायकलला चेनला लावण्याची विस्कॉसिटी कमी आहे. एकदम महत्वाचा मुद्दा आहे हा.
फार इम्पॉर्टंट मुद्दा आपण आता बघितलेला आहे. इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये आहे. ऍज आय इन्क्रीज द टेम्परेचर विस्कॉसिटी गेट्स डिक्रीज्ड. अजून एक सांगितले बघा त्यांनी, लार्जर मॉलिक्युल्स have more viscosity. आणि अजून एक सांगितले 6व, spherical molecules offer less viscosity. काय सांगितले बघा तुम्ही, जेवढा मॉलिक्यूल लार्ज असेल, कसा जेवढा मॉलिक्यूल मोठा असेल तेवढा तो पाईप मधनं सहजासहजी जाणार नाही. जेवढे मॉलिक्यूल लहान असतील तेवढे पाईप मधनं पटपट 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 पट इझिली बाहेर पडतील. पण जेवढे मॉलिक्यूल्स मोठे असतील तेवढे मॉलिक्यूल्स फ्लो होणं अवघड आहे. मॉलिक्यूल जर गोल असेल, स्पेरिकल असा गोल बॉल जर का मॉलिक्यूल असेल तर त्यांनी काय सांगितलंय, स्पेरिकल मॉलिक्यूल्स ऑफर लेस विस्कॉसिटी. ऑफर म्हणजे काय, स्पेरिकल मॉलिक्यूल्सची विस्कॉसिटी कमी असते. मॉलिक्यूल जेवढा गोल असेल बॉल सारखा तेवढा तो इझिली पाईप मध्ये फ्लो होऊन जाईल, त्याची विस्कॉसिटी कमी असते. हे झाले बघा 6 मुद्दे की जे विस्कॉसिटी संदर्भात खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण एसआय युनिट्स वगैरे पण बघूया, त्याच्या आधी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मग आपण मूव्ह करूया. तर एकदा मी रिवाइज करतो बघा. विस्कॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ऍज आय इन्क्रीज द टेम्परेचर विस्कॉसिटी गेट्स डिक्रीज्ड. म्हणजे जसं टेम्परेचर वाढवी विस्कॉसिटी कमी होईल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघितलाय, लार्जर मॉलिक्युल्स, मोठे मोठे मॉलिक्युल्सची विस्कॉसिटी कमी आहे. आणि गोल मॉलिक्युल असेल, गोल पूर्णपणे बॉल सारखा गोल, तर त्याची विस्कॉसिटी कमी आहे. आणि लार्जर मॉलिक्युलची विस्कॉसिटी जास्त आहे. ठीक आहे, हे होते आपले ठळक इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट 6 पॉइंट्स ऑफ द विस्कॉसिटी. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या, मग पुढचा पॉइंट. ठीक आहे, तर आता आपण बघूया विस्कॉसिटी मधला पुढचा पॉइंट. फर्स्ट त्यामध्ये लिहितो मी एसआय युनिट. एसआय युनिटच्या आधी आपण बघूया नोटेशन. Viscosity has been noted as eta. आपण कशाने विस्कॉसिटी दाखवतो, eta. कशाने दाखवतो, eta. यालाच काय म्हणायचं बघा, eta. काय म्हणायचं याला, eta. विस्कॉसिटी कशाने दाखवतात, eta. एसआय युनिट सुद्धा काय दिले बघा त्यांनी, एसआय युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर एसआय. आणि सीजीएस युनिट पण सांगितले. सीजीएस युनिट आहे पॉइंट्स. सीजीएस युनिट आहे पॉइंट्स. ठीक आहे, बघा आता आपण 3-4 गोष्टी बघितल्या. आपण काय बघितली, पहिली गोष्ट नोटेशन. विस्कॉसिटी हॅज बीन नोटेड ऍज eta. कशाने दाखवतो आपण, eta. एसआय युनिट काय आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सीजीएस युनिट काय आहे, पॉइज. सीजीएस युनिट काय आहे, पॉइज. आणि आता कन्व्हर्जन काय फॅक्टर दिलाय बघा त्यांनी, 1 पॉइज इज इक्वल टू 1 poise is equal to 10 raised to minus 1 kg per meter second. kg per meter second. हे त्यांनी 1 poise is equal to पण दिलेलं आहे. ठीक आहे, या चारही गोष्टी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपण पुढचा पार्ट बघू की ज्यामध्ये आपण थोडेसे 2 एक्झाम्पल बघणार आहे की विस्कॉसिटीचे 2 एक्झाम्पल्स कुठे दिसतात, म्हणजे आपला विस्कॉसिटी पॉइंट संपून जाईल. घ्या 2 एक्झाम्पल, हे स्क्रीनशॉट.
ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला आहे. आता आपण बघूया ऍक्च्युली ही विस्कॉसिटी आपल्याला कुठे दिसते आणि त्याचा काय उपयोग आहे का. मी काय लिहितो बघा, फर्स्ट viscosity helps in grading. ग्रेडिंग म्हणजेच काय, नंबरिंग. ग्रेडिंग म्हणजेच काय, नंबरिंग. इथं लिहितो नंबरिंग द lubricants used in industries. हे झालं बघा पहिलं एक्झाम्पल. अजून एक लिहितो, 2 एक्झाम्पल आपण ठेवूया बास आहे. increase in blood viscosity shows the problem of cardio disease. दोन गोष्टी बघा इम्पॉर्टंट. आपण पहिलं बघतोय बघा. आता बघा कसं असतं, आपण जे ग्रीस वगैरे बघतो किंवा जे लिक्विड बघतो, जो लुब्रिकंट बघतो की ज्याच्यामुळे फ्रिक्शन कमी व्हावं, या लुब्रिकंटच्या मध्ये जर मी सतत असे 2 गेअर किंवा लोखंड एकमेकांना घासत राहिलो तर काय होईल रे, दोन्ही पण गंजून जातील, वेअर अँड टिअर, हळूहळू हे नष्ट होतील. बरोबर. मग जर ह्याच्यामध्ये मी जर लुब्रिकंट टाकलं तर स्मूथ व्हायला लागेल. अजून चांगल्या विस्कॉसिटीचं लुब्रिकंट टाकलं तर, आणि पाणी ओतलं तर खार होईल. बरोबर. म्हणजे काय, आपण लुब्रिकंट वापरायचं आहे ते कुठलं वापरायचं, मग त्याला काय स्टँडर्डायझेशन आहे का, त्याला काय नंबरिंग आहे का, कुठलं लुब्रिकंट चांगलं कुठलं लुब्रिकंट वाईट. मग त्याच्यासाठी सगळ्या मिळून इंडस्ट्रीने एकत्र येऊन त्याला लुब्रिकंट्सला या ग्रेडिंग केलेलं आहे. 1 2 3 4 5 6 हे कशाच्या धर्तीवर केलंय ग्रेडिंग त्यांनी, हे त्यांनी कशाच्या धर्तीवर ग्रेडिंग केलंय, हे ग्रेडिंग त्यांनी विस्कॉसिटीच्या धर्तीवर केलंय. कशाच्या धर्तीवर केलंय, विस्कॉसिटीच्या धर्तीवर केलंय. बघा, विस्कॉसिटी हेल्प्स इन ग्रेडिंग नंबरिंग द लुब्रिकंट्स युज्ड इन इंडस्ट्री. कुठलं लुब्रिकंट वापरायचं की ज्याने प्रोसेस स्मूथ व्हावी, कारखान्यामधली घर्षण जास्त होऊ नये, दोन्ही गेअर दोन्ही मेटल बाद होऊ नये, कुठलं वापरायचं हे आपण विस्कॉसिटीच्या आधारे ग्रेडिंग करून ठेवलेले. कुठलं लुब्रिकंट चांगलं कुठलं लुब्रिकंट वाईट. ह्याच्याच बरोबर बघा, जर इन्क्रीज इन ब्लड विस्कॉसिटी शोज द प्रॉब्लेम ऑफ कार्डिओ डिसीज. रक्ताच्या समज गुठळ्या व्हायला लागल्या तर रक्ताची विस्कॉसिटी वाढती असं दिसतंय. जेव्हा आपल्याला ब्लड टेस्ट केल्यावर रक्ताची विस्कॉसिटी वाढती आहे तेव्हा आपल्याला इंडिकेशन दिलं गेलं आहे बॉडीकडनं की आता रक्ताच्या गुठळ्या होण्यास सुरुवात होईल. आणि एकदा रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या की त्या कुठेतरी हार्ट किंवा कुठेतरी त्या अडकून बसतील, वेन्स ब्लॉक करतील, हार्ट अटॅक येईल. की ज्याला आपण म्हणतो, जेव्हा एखादी रक्ताची गुठळी कुठेतरी अडकून बसेल तेव्हा आपण काय करतो, ती गुठळी तशीच ठेवतो आणि साइडनी दुसरी एक लाईन टाकतो की ज्याला आपण बायपास सर्जरी म्हणतो. पण जर तुम्ही नियमित काही ठराविक महिन्यानंतर डॉक्टरचा प्रिस्क्रिप्शन घेऊन, डॉक्टरांचं मत घेऊन जर तुम्ही ब्लड टेस्ट केल्या तर तुम्हाला आधी इंडिकेशन मिळतं बॉडीचं की रक्ताच्या गुठळ्या होण्यास सुरुवात झाली आहे. जसं की रिसेंटली कोरोनामध्ये पण तुम्ही पाहत आहात की कोरोना व्हायरस बऱ्याच झालेल्या पेशंट्सना आता कुठली तरी एक वेगळी मेडिसिन देत आहेत का, तर कोरोनाच्या मध्ये असं पाहण्यात आलेलं आहे की रक्ताच्या नंतर गुठळ्या होण्यास सुरुवात होती. मग त्या होऊ नये ठराविक कालावधीपर्यंत ते प्रोसेस बॉडीमध्ये होईल, म्हणून ती होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून आपण गोळी देतो. हे सगळं कशावरनं काढलेले, हे सगळं केमिस्ट्री आहे. हे सगळं केमिस्ट्री आहे आणि ह्या केमिस्ट्री मधला विस्कॉसिटी मधला हा पॉइंट आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुम्ही 12वीत जे आता किंवा 11वीत जो आता अभ्यास करताय, हाच अभ्यास तुम्हाला मेडिकलचं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष
किंवा तुम्ही इंजिनिअरिंगला गेला पहिल्या एक्झाम्पल मध्ये, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष, सगळीकडे तुम्हाला 11वी 12वीच लागणार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हे होतं विस्कॉसिटी. उर्वरित जो टॉपिकचा भाग आहे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तोपर्यंत धन्यवाद. सर्व विद्यार्थी होमवर्क करत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. जर आपलं लेक्चर आवडलं असेल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.